नमस्कार, गुड मॉर्निंग. कसं काय मग कोरोनाची सुट्टी? कोरोनाची काळजी घेताय ना? तोंडाला मास्क, हात सॅनिटायझरने किंवा साबणाने धुवायचे, गर्दीत जायचं नाही, काळजी घ्या स्वतःची. शाळा बंद आहे पण शिक्षण नक्कीच चालू आहे. आणि मी तुम्हाला सारखा अभ्यास देते. गोल काढा, हा गोल असाच आला पाहिजे, अर्धवर्तुळ काढा, तिरपी रेष काढा, उभी रेष काढा, अर्धवर्तुळ काढा, असं तुम्हाला सारखं सांगत असते. पण हे जर तुम्ही पक्क केलं तर तुमचे नक्कीच अक्षर सुंदर येणार आहेत, चित्र छान काढता येणार आहेत आणि तुम्हाला त्याचा मस्त असा आनंद घेता येणार आहे. आता आपण काय करूया, चित्रच काढूया. तुम्हाला आवडतात ना चित्र काढायला? चला, मला पण आवडतात चित्र काढायला. मग आपण या सगळ्याचा उपयोग त्यातच होत असतो. कसा होत असतो बघूया. अर्धवर्तुळाच्या आपण 2 रेषा काढल्या, नंतर हा अर्धा वर्तुळ काढला, हा अर्धा वर्तुळ, हा अर्धा आणि या पद्धतीचं झालं मस्त असं झाड. आता हे झाड नुसतंच काढलं आपण. कशाचं झाड आहे? तुम्ही म्हणाल आंब्याचं आहे. चला, मला वडाचं झाड आवडतं. हे झालं वडाचं झाड, या झाल्या पारंब्या. आता आपण काय करूया, नुसतं एकच झाड असतं का? भरपूर झाडं असतात. आता कुठलं झाड काढूया? याचाच उपयोग करणार बघा. त्याच्यामध्ये आपण काढूया नारळाचं झाड. तुम्हाला आवडतात ना नारळ? बघा बरं किती छान आहे. ह्या झाल्या तिरप्या रेषा, ह्या छोट्या छोट्या आडव्या रेषा आणि आता ह्या झाल्या फांद्या. या फांद्यांना काय म्हणतात? नारळाच्या झावळ्या म्हणतात. काय म्हणतात? झावळ्या. आता ह्या झावळ्यांना आपण पानाचा रंग कुठला असतो? हिरवा. म्हणून काय करूया, आपल्याकडे हिरवा रंग आहे त्यामुळे आपण हिरव्या रंगानं त्या रंगवूया. बघा ह्या सुद्धा काय तिरप्या रेषा आहेत आणि या तिरप्या रेषांनी हे मस्त असं झाड काय झालं, आपलं पानांनी गच्च झालं. दिसतंय का तुम्हाला? बघा तिरप्याच आहेत का नाही? कशाही मी दिल्यात ह्या तिरप्या रेषा आणि ह्या तिरप्या रेषांनी झाले नारळाच्या झावळ्या. आता तुम्ही म्हणताल कशानं ओळखायचं हे नारळाचं झाड? आपण नारळ काढूया. हे झाले लांबट गोल, आले का? हां, आता हे झालं नारळाचं झाड. आता काय करूया आपण, पुन्हा पहा, वरनं खालीच रेष आली पाहिजे, कधी पण वरून खालीच. मग आता आपण काय करूया, घर काढूया. सोपं एकदम. बघा तुमच्या आवडीचं, तुम्हाला जसं आवडत तसलं घर करा. झालं का? हे झाल्या उभ्या रेषा, ह्या झाल्या तिरप्या, हा झाला गोल. आता आपण मासा काढूया. मासा तर एकदम सोपा आहे बघा, एकदम. असं घेतला, हा अर्धा, पुन्हा इथून अशी रेष घेतली, इकडे गेले, पुन्हा ही झाली त्याची शेपटी, हा झाला डोळा, हे झाले कल्ले. किती सोपं आहे का नाही? आता या रेषाचाच आपण उपयोग केलेला आहे म्हणून या रेषा, हा गोल, हे अर्धवर्तुळ, या सर्वांचा चांगला असा सराव झाला पाहिजे. आता आपण काय करूया, अजून चित्र काढूया. आता तुम्हाला आवडतात ना चित्र काढाय सगळ्यांना. बघा हे झाले डोंगर. काय झाले? हे डोंगर झाले. आता सूर्य काढायचा. हा सूर्य उगवला का नाही? डोंगरात उगवतो सूर्य, बघितलाय ना? पहा याच्यामध्ये सुद्धा कोण आले? याच्यात कोण आले बघा? गोल आलाय, रेषा आलेत, हे झाले पक्षी. आता ह्या तिरप्या रेषा किंवा लाटाच्या रेषा, हे झालं पाणी. याचा सगळ्याचा काय करायचा, तुम्ही रोज मस्त सराव करायचा आणि रोज या रेषा काय करायच्या, पाटीवरती छान अशा काढायच्या. हे झालं निळं निळं पाणी. सोपं आहे का नाही? तुम्ही साधा गुरगुटा केला तो सुद्धा काय आहे? अभ्यास आहे. तुम्ही वाचला, तुम्ही म्हणाल शाळा बंद आहे आणि मग कसा अभ्यास करायचा? नुसता गुरगुटा केला तो सुद्धा अभ्यास आहे. वाचन केलं, मोठा अभ्यास आहे. पाढे म्हटले नाचून, तो तर छानच अभ्यास आहे. आणि या पहिलीच्या माझ्या छोट्या दोस्तांनी मात्र याचा चांगला सराव करायचा. आणि हा पण कसा करायचा आहे तर दुरेगीत करायचं आहे. दुरेगीत खूप छान येतं बघा. दुरेगीत त्याला काय येते? प्रमाणबद्धता येते. प्रमाणबद्धता. वरून रेष खाली चालली पाहिजे, तिरपी रेष वरनं चालली पाहिजे. ह्याचा सराव तुम्ही नेहमी करायचा आणि मला दाखवायचा. ओके, बस.